आपल्यासोबत दक्ष खंत आहे. खरं तर आयर्न मॅन होणं प्रत्येकाकरता फार अवघड असतं. शारीरिक क्षमतेची चाचणी या रेसच्या दरम्यान होत असते. दक्षने वयाच्या 18व्या वर्षी आयर्न मॅन होण्याचा मान पटकावलेला आहे. दक्ष आपल्यासोबत आहे. दक्ष, सर्वप्रथम अभिनंदन G24 तासकडून. काय प्रतिक्रिया, कशी होती ही संपूर्ण शर्यत आणि ऑस्ट्रेलियामध्ये यावेळेला झालेली किती आव्हानात्मक होती? आयरनमॅन ही जी रेस आहे यात 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे, अजून 42 किलोमीटर धावणे हे असतं. ही जगातली टफेस्ट रेसेस आहे. या रेससाठी मी 6 महिन्याची तयारी केली. अजून यात पोहणे, सायकल चालवणे, धावणे याच्याऐवजी पण आपलं डाएट, न्यूट्रिशन, आपण रेस्ट कसा करतो, रिकव्हरी कसं घेतो हे सगळं पण येतं. या रेसचा विचार आम्ही असंच बसलेलो होतो घरी. अजून माझ्या बाबांनी एकदा मला म्हटलं होतं की तुला कधीतरी आयरनमॅन व्हायचं आहे. तर तेव्हाच माझ्या मनात विचार आला. मी जेव्हा रेसची वेबसाईट पाहिली तेव्हा 1 डिसेंबर 2024 माझ्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी ही रेस होती. अजून जेव्हा मी योग पाहिला तेव्हा मी अजून या रेससाठी मोटिवेट झालो. मी या रेससाठी रजिस्टर केलं. अजून 6 महिन्याचा माझ्याकडे ट्रेनिंगचा विंडो होता. मी या रेससाठी ट्रेनिंग केलं डॉक्टर अमित समर्थ त्यांच्या गायडन्समध्ये. अजून रेसची ट्रेनिंग केली. ऑस्ट्रेलियाला ही रेस होती. ऑस्ट्रेलियाला तेव्हा समर होता. तर ऑस्ट्रेलिया जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा बॉडीला ॲक्लमटाईज व्हायला पण वेळ लागतो. पण मी मनालीला राहतो 3 ते 4 महिने. अजून मी बेसिक माउंटेनरिंग कोर्स पण केलेला आहे. तर माझ्या बॉडीला ॲक्लमटाईज व्हायला जास्त वेळ नाही लागला. मी ॲडजस्ट झालो. अजून या रेस मी 17 तासाच्या रेसचा कट ऑफ असतो. अजून मी 14 तास 14 मिनिटातून 40 सेकंदात ही रेस फिनिश केली. 180 किलोमीटर सायकलिंग, त्यानंतर मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर, 140 मीटरची मॅरेथॉन आणि स्विमिंग असं सगळं संपूर्ण असतं. फार आव्हानात्मक. आणि त्याच्यात तू जसं सांगितलं ऑस्ट्रेलियातलं उन्हाळा म्हणजे समर फार कठीण असतो. किती कठीण होतं हे सगळं समअप करून याला आणि हे टार्गेट अचीव्ह करायला? तू माउंटेनरिंग जरी करत असला तरी तिथलं वातावरण आणि इकडलं वातावरण दोन्ही वेगवेगळं होतं. याच्यात समरस होण्यास आणि इंड्युरन्स कशा पद्धतीने जमा केला? एन्ड्युरन्स हा जो टर्म आहे, फिजिकल एन्ड्युरन्स जो आहे हा फक्त फिजिकली नसतं, मेंटली असतं. मी या रेससाठी फिजिकलच ट्रेनिंग नाही केली, मेंटली पण खूप ट्रेनिंग केली आहे. ट्रेनिंग करताना मी कधी गाणे नाही ऐकले. कारण मी जेव्हा 200 किलोमीटर सायकलिंग जायचो तेव्हा मी 7 तास 8 तास कंटिन्युअसली सायकल चालवत आहे, अजून पेडलिंग करत आहे. काय विचार करणार आपण? तर त्यांनीच मी आतमध्ये एक इंट्रोस्पेक्शनचा मला अपॉर्च्युनिटी मिळाली की कसं आपण मेंटली मी आतून फिट होईल, अजून अगदी एन्ड्यूर करणार. ही रेसची ट्रेनिंग असते ती टॉर्चर सारखीच असते. कारण आपल्याला स्वतःला तोडून परत बनवायचं असतं. अजून याच ट्रेनिंगमुळे मी रेसमध्ये खूप चांगलं परफॉर्म करू शकलो. अजून खूप कठीण आहे ही रेस. दक्ष, किती स्पर्धक होते संपूर्ण आयर्नमॅन आणि किती जणांनी कंप्लीट केलेली? आणि तू सगळ्यात कमी वयातला 18व्या वर्षी कंप्लीट करणं कदाचित जगातला पहिला. हो, 3500 ॲथलीट्स होते तिकडे आमच्यासोबत 52 देशातून. अजून आम्ही रेस जे ऑर्गनायझर्स होते त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की हु इज द यंगेस्ट, तर त्यांनी म्हटलं की देर इज वन गाय फ्रॉम इंडिया, हिज नेम इज दक्ष खंते. ही इज द यंगेस्ट, ही विल बी द यंगेस्ट इफ ही फिनिशेस. जेव्हा त्यांनी हे म्हटलं तेव्हा मी म्हटलं येस, आय एम ओनली दक्ष खंते. अजून मी किती जणांनी कंप्लीट केली होती? 3500 पैकी 52. 3500 पैकी 3000 फुल आयरनमॅनसाठी 800 लोक होते फक्त. अजून हाफ आयरनमॅन वेगळे होते. 3500 पैकी फुल आयरनमॅन 700 लोकांनी फिनिश केली. तुझ्यासह? हो, माझ्यासह. सगळ्यात महत्वाचं, हे 3 इव्हेंट जे सांगितले ते ट्रायथलॉन मध्ये येतात. बरोबर. तर या दृष्टीने ट्रायथलॉनच्या दृष्टीने काही पुढची तयारी केली आहे? भारताला रिप्रेझेंट करण्याच्या दृष्टीने कोणत्या स्पर्धा टार्गेटवर आहे? कारण की जे टायमिंग्स आहे ते फार अजून बरीच इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे का? आयर्नमॅन हे टार्गेट आहे, तुझं वय आणि सगळं बघता तुझ्याकरता ट्रायथलॉनला एक चांगली संधी. अगदी बरोबर आहे. माझ्या आता वयाच्या हिशोबाने मी ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉनमध्ये आता पार्टिसिपेट करणार आहे. आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम, नॅशनल गेम्स, अजून 28 मध्ये ऑलिम्पिक्स. इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन ही जी हे आहे संस्था आहे, इकडे आता मी रजिस्टर केलं. अजून यांच्या मी रेसेस करता माझ्या ट्रेनिंगसह मी या रेसेसमध्ये जायचा प्रयत्न करणार आहे, भारताला रिप्रेझेंट करण्याची. अजून ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रॅक शरीराने कसं समरस करून घेतलं? कारण की खूप आव्हानात्मक असतं. 14 तास कंटिन्यू फील्डवर, म्हणजे स्विमिंग करून मग रनिंग आणि सायकलिंग या सगळ्या गोष्टी करणं फार शरीराकरता समरस करून घेणं फार अवघड असतं. तू हे कसं काय पेललं? त्याकरता काही स्पेशल डाएट, न्यूट्रिशन आणि काही योगाचा वगैरे उपयोग? हो, योगा हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या शरीराला फ्लेक्झिबिलिटीची गरज असते. स्टिफ होऊन जाते बॉडी इतकं केल्यानंतर. कारण तुम्ही एका आठवड्यात 20 तास 22 तास ट्रेनिंग करत आहे, तर ते ट्रेनिंग
खपायसाठी पण तुम्हाला इतकं डाएट घ्यावं लागतं. त्या डाएटमध्ये पण बॅलन्स डाएट असतात, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, इलेक्ट्रोलाइट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स सगळंच असतं. अजून एक बॅलन्स डाएट मी फॉलो केली या रेससाठी. काय सांगशील पुढे, काय टार्गेट आहे पहिले तुझं? माझं आता नागपूरमध्ये फेब्रुवारीमध्ये टायगरमॅन ट्रायथलॉन आहे. माझी ही नेक्स्ट रेस आहे. तर आपल्यासोबत दक्ष होता. खरं तर आयर्नमॅन होणं फार अवघड असतं, कारण की शरीराची पूर्ण क्षमता याची चाचणी होणारी ही संपूर्ण हा आयर्नमॅनची शर्यत असते. दक्षने वयाच्या 18व्या वर्षी ती पूर्ण करत जगातील एकमेव ॲथलीट किंवा खेळाडू ठरल्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनय साहेब, अमर काणे, नागपूर.